गोविंदवाडी बायपास रस्त्यातील बाधितांचे बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस असून उपोषणकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केलंय। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। शिवकुमार शर्मा यांच्या मारेकऱ्याला खारघर पोलिसांनी अटक केली असून खारघर पोलीस ठाण्यातून पनवेल कोर्टात त्याला आणले गेले। माजी शिक्षक आमदाराच्या मुलाच्या घरात अज्ञात चोरांनी हातसफाई केल्याची घटना आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। तर चोरांनी रोख रकमेसह चांदीची मूर्ती आणि नाणी चोरून नेल्याची माहिती सध्या समोर येते। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं असून भोयर यांनी श्री गजानन महाराज संस्थानचा आढावा देखील घेतलाय। 11 फेब्रुवारीला चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट इथे मनपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन करण्यात आले। चोपड्यातील शिक्षा धारकांनी 28 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करावी असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडून करण्यात आले। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 22 तारखेपासून आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। भाजपला ओरिजिनल ठाकरेंशिवाय पर्याय नाही असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावलाय। नवी मुंबईतील तुर्भे हनुमान नगर मधील डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे। अचानक लागलेल्या आगीचे लोळ आकाशात मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन मुंबई जाम करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या 70 पदाधिकाऱ्यांनी 2 दिवसा अगोदर पत्रकार परिषद घेऊन राजीनामे दिलेत। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी यंदा विविध भरारी पथकांसोबत झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे। ज्या लोकांची चौकशी सुरू आहे आणि त्यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांची चौकशी थांबवलेली आहे असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलंय। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। तर जिल्ह्यातील 126 केंद्रावर 33,000 विद्यार्थी परीक्षेला बसले असून 23 संवेदनशील केंद्रावर ड्रोनचा वॉच ठेवण्यात येणार आहे। 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून परीक्षेद्वारे सिंधुदुर्गात कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे। नंदुरबार मधील 12वीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वांवर नजर ठेवण्यात येणार आहे। परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याने पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जाते। 12वी बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या असून चोपडा तालुक्यात 7 केंद्रांवर 3,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। मुदखेड तालुक्यात सर्वाधिक लागवड होणाऱ्या झेंडू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे।